1670. त्याच्या अगोदर याचं नाव काय होतं? रायरीचा डोंगर. त्याच्यानंतर रायरी, राजगिरी, जंबुदी, इस्लामगड, तनज, जिब्राल्टर. अनेक सत्ता आल्या, अनेक नाव पडली. त्यामुळे या रायगडाला अनेक नावाने ओळखलं जातं. आता सर्वात प्रथम समोर तुम्हाला काय रेलिंग लावलं टोक पाहायला भेटतो, टकमक टोक. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या राजाने कधी रायगडावरून कुणालाही ढकलून दिलं नव्हतं. राजांना दररोज पाचाड गाव इथे जाता येतं. राजे टकमक टोकावरून आऊसाहेबांचं दर्शन घेत होते. आऊसाहेबांना समजायचं की राजा टकमक टोकावरून दर्शन. महाराजांच्या नंतर 1733 ते 1780 पर्यंत पेशव्यांची सत्ता या गडावर होती. मग कल्पना करा 1733 ते 1780 पर्यंत पेशव्यांची सत्ता होती. पेशव्यांनी गडावरती जे धान्य कोठार आहे, धान्य कोठाराला कैद व्यवहार केला. जो कोई बहादर चोरी, लुबाडी, गद्दारी करेल, स्त्रियांची छेडछाड करेल, त्याला आजीवन धान्य कोठारात कैद करायचं. कबूलने आला हातपाय बांधून समोरच्या टकमक टोकावरून ढकलून द्यायचं बघा. त्यामुळे त्याला कडलोट पण टकमक टोक म्हणतात. म्हणून एक सर असा म्हटला, अंधार फार झाला एक आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला एक आता दिवा पाहिजे. या देशाला नव्हे तर या मातृभूमीला जिजाऊन तशी उभा पाहिजे. जिजाऊन तशी उभा पाहिजे. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. डोंगर जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता. हे जावळीचं खुरं कुठालं? प्रतापगडाच्या पायथ्याला, रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवाय. जावळीच्या मोऱ्याना आपल्या महाराजाने राजगडावरनं एक प्रेमाचं खळीद पाठवलं की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहात, मराठ्यासारखा हिंदवी स्वराज्य निर्माण करूया. मोरे फार गर्विष्ठ आणि घमंडी. मोऱ्याने आपल्या राजाला उलट पत्र पाठवलं की तुम्ही केव्हा झाला राजे? अव स्वतःला समजून घेणारे कोण राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे म्हटलं तर आम्हीच आहोत. उद्या यायचं असेल तर आजच्या तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. मग आपल्या राजांना राग येतो. राजे 145 मावले जावळीच्या खुऱ्यात पाठवतात. त्या जावळीच्या लढाईमध्ये चंद्रराव मोरे यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारले गेले. मोऱ्यांना वाटलं आता आपलं पण वध होणार. मोरे गडाच्या पायथ्याशी आले. महाराजांना 15 मे 1656 शरण आले. महाराजांनी 15 मे 1656 हे रायरी आपल्या स्वराज्यामध्ये सामील केलेले आहे. महाराजांची पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यामध्ये वेल्लोर तालुका. दुसरे म्हणलं तर रायगड आहे. रायगडाला पूर्णपणे सह्याद्रीने घेरलेला आहे. अटॅच किंवा कनेक्ट नाहीये बघा. हा एकमेव डोंगर आहे. जशी एक गुलाबाची कली उगवते ना, तसा एका खडकापासून उमगलेला रायगड किल्ला आहे. राजाने या रायरीला राजगडावरनं पाहिला. राजांसोबत होते मोरपंत पिंगले. राजे रायरीला पाहतात. राजांच्या तोंडून उद्गार पडलेले आहेत. उद्गार असे आहेत, राजा खाता जावळी पाहता. गड हा बहुतच कोड चौथरे पहा गडाचे कडे. तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंचा. प्रजन्य काळी काड्यावरती गवत उगवत नाही. तोंडा चाची एकच आहे दौलत बाच्या तशी कोणी उंच. ऐसे बोलून महाराज संतुष्ट झाले आणि बोलले तख्ताच जगाजगड करा. तख्त म्हणलं रायगड किल्ला 350 किल्ल्याची कॅपिटल राजधानी निवडलेली आहे बघा. आज आपण किल्ल्यावरती पायी चढून आलो. आपल्याला पहिला खाली मेन गेट लागला बघा. सर्वांनी आकार पाहिला असेल. कसा आकार आहे? त्यानंतर नागमुळे आकार आहे ना. कारण का या सह्याद्रीच्या वेड्यामध्ये जरी एखाद्या शत्रूने गडावरती अटॅच करण्याचा प्रयत्न केला, त्या खालच्या गेटवरती लागू नये. वरती आल्यानंतर तो आपल्याला गेट पाहायला भेटतो. इतिहासामध्ये महादरवाजा म्हणलेला आहे. तर आता आपल्याला पहिले तळ लागलं बघा. पाहिलं ना हत्ती तळ पाहिलं का? हत्ती म्हणलं तर आपल्या मनामध्ये कल्पना शंका येते. या उंच डोंगरावरती हत्ती येणं शक्य होतं का? नव्हतं. राजाने हत्तींची पिल्ले पालखीमध्ये बसून गडाच्या माथ्यावरती आणलेली आहेत बघा. त्यांना पिण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी त्या तळ्यातलं पाणी वापरलं. त्याची माहिती आपण दरबारामध्ये तुम्हाला सांगणार. तर बघा ते हत्ती तळ आहे. हत्तींचं पालनपोषण या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण अति महत्वाचा बाल्य किल्ला पाहण्यासाठी जाणवतो. त्याच्या अगोदर स्टेज म्हटला तुम्ही की अंधाराला घाबरत नाही. त्या अंधाराला घाबरत नाही ज्याला आवडाची जात आहे. मोडेल पण वागणार नाही. मराठ्यांची जात आहे. जय शिवराय. तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. तर पुन्हा एकदा आपण मोहिमेला स्टार्ट केलेले. तुम्ही पाहू शकता आपण वरच्या भागाला आलोय. शिवराज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे. ही बाजारपेठ शिवकालीन. आणि ही काय
हा हत्तीगाणा हा. आणि हा बाजारपेठ तुम्हाला माहिती भेटेलच. आणि जो हा मैदान बघताय तुम्ही, हा होळी मैदान खूप मोठ्या प्रमाणात इथे होळी साजरा केली जाते. तर पुढील माहिती तुम्हाला भेटेलच. आणि हे शिवभक्त तुम्ही पाहू शकता. गड संवर्धन स्वच्छता मोहीम. जय शिवराय. तर चला भेटूया पुढच्या प्रवासात काही क्षणातच. पाणी टाकताना त्याने एक छोटीशी कविता रचली. ती कविता अशी आहे. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्रांचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घरे, नाव तयाचे तीर्थ गंगा सागर. 32 फूट खोल आहे, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं बघा. या रायगड किल्ल्याचं एवढं वैभव आहे की गडावर 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी गडावर पाण्याची टंचाई येत नाही, एवढं गडावरती पाणी उपलब्ध आहे. 11 तलाव आणि 84 पाण्याचे टाके आहेत. समोर आपल्याला 2 स्तंभ पाहायला भेटतात ना. एकाचं नाव विजय स्तंभ, दुसऱ्याचं नाव आहे सप्त मनोरे. विजय स्तंभ म्हटलं ना, महाराजांनी कोणता गड किल्ला जिंकला गेला, विजयाचा प्रतीक म्हणून एक भगवा झेंडा फडकवला जायचा किंवा एक गवताची मुळी पेटवली जायची. कारण की आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजलं जावं की आपल्या महाराजांनी कोणता गड किल्ला जिंकला गेलाय. महाराज आपले आनंदी आहेत. दुसरा सप्त मनोरे, ज्या महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्यांची हवा खाण्याची सज्जा गॅलरी. विजय स्तंभ एका वेग असा 5 मजली इमारत होता. सप्त मनोरे हा 7 मजली इमारत होता. ज्यावेळेस गडावरती हल्ला झाला ते संपूर्ण उद्ध्वस्त झाले गेले. गडावरती हल्ला कोणी केला? इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पत्र आणि मेजर हॉल्ट या 2 इंग्रजांनी खालच्या साला एक पोटल्याचं डोंगर आहे, त्या पोटल्याच्या डोंगरावनी 10 मे 1818 तोफांचा मारा वरच्या साईडच्या दारूच्या कोठारावरती केला. दारू म्हणजे बारूद गोल म्हणण्याचं कोठार असतं. दारूचा सगळा स्फोट झाला गेला. तो रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे टोटल 11 दिवस जलत होता. सागाच्या लाकडाने पैठणच्या कापडाने पूर्णपणे पेट घेतली गेली. तर रायगड आज आपण हा पडलेल्या अवस्थेत पाहणार आहोत बघा. समोर आपल्याला गेट पाहायला भेटतो. त्या गेटला इतिहासात पालखी गेट असं म्हटलं जातं. पालखी गेट का म्हटलं जातो? ज्यावेळेस जिजाऊ महासाहेबांची, राजाराम महाराजांची, संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची खालून पालखी चालत यायची ना, या दरवाजाने आतमध्ये बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा, म्हणून त्याला पालखी गेट असं म्हटलं जातं. समोर एक चौतर आहे, जे पारेकरी पालखी घेऊन यायचे ना त्यांच्या विश्रांतीसाठी समोरचा चौतर आहे. आतमध्ये आता आपण बाल्य किल्ला पाहायला जाणार आहात. किल्ल्याचा अति महत्वाचा भाग यानी की बाल्य किल्ल्यामध्ये असतो बघा. आता जसे VIP भाग म्हटला जातो ना, तशा टाईपचा VIP भाग पाहायला जाऊया. बुडा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड, पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात. राजगड तुम्ही पाहिला असाल किंवा नसेल पाहिलं का? राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात, आणि हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड. आज आपण सर्व शिवभक्त हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड पाहणार बघा सर. राजे हा गड आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखला जात होता. तनस, रासीबट्टा, झिपरेटर, इस्लामगड अशा अनेक नाव होती. मात्र ज्यावेळेस आपल्या राजांनी हा रायगड आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेस या रायगडाला रायरीचा डोंगर असं म्हटलं जात होतं. याला रायरीचा डोंगर आणि याच्या बॅक साईडला उंच डोंगर, डोंगराचा नाव गुहिरीचा डोंगर. रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. जावळीचा चंद्रराव मोरे आदिलशाहीचा सरदार होता. त्याच्या ताब्यात रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर होते. एके दिवशी राजांनी या रायरीच्या डोंगराची पाहणी केली. राजाने संपूर्ण 4 बाजूने रायरीच्या डोंगराला पाहणी केली. गुलाबाचं फूल जसं एका कलीपासून तयार होतं तसा रायरीचा डोंगर पूर्वी एका खडकापासून तयार झालेला बघा. रायरीच्या डोंगराला आपण 4 बाजूने पाहिलं तर कोणती सह्याद्रीची पर्वतरांग कनेक्ट किंवा अटॅक जॉईन नाही असेल. राजाने रायरीला पाहिलं.
रायरीने राजांना पाहिलं. राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार पडले की पंथ राजा कसा जाऊन पाहता गड बहुत चकोट. चौतर पहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. चौतर पहा गडाचे कडे म्हणजे चारी बाजूला आपण गडाचे कडे जर पाहिले तर तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. पर्जन्यकाली कड्यावर कधी गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यामध्ये या गडाच्या दगडावर जास्त गवत उगवत नाहीये. धोंडा दाशिबा एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड खरा. दौलताबाद छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला किल्ला. दौलताबादीचे दशगुणी उंच ऐसे देखील राज संकृष्ट झालेले बोलले तख्तास जागा हाजगड खरा करावा तर तख्त म्हणजे राजधानी. महाराजांना आपल्या राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली. तर रायरीचा डोंगर जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात. जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या कोकणद्वीपापर्यंत रायगडाच्या चारी बाजूने लागणारा घनदाट जंगलाला जावळीचं खोरं म्हटलं. जावळीचं खोरं घनदाट जंगल आहे. जावळीच्या खोऱ्यात अशी म्हणा की आपल्या डोईच्या केसातील जर त्या अस्वळाच्या केसात सोडली ती सापडू शकेल, पण जावळीच्या खोऱ्यात बलाढ्य द्याचा हाती सोडला तो सापडणार नाही. सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती पोहोचत नाही एवढ्या घनदाट जंगलात जावळीचा मोर राहत होता. महाराजांना आपल्या जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं राजगडावरून. आता आपण पत्र म्हणतो, शिवकालीन खलिदा म्हटला जात असे. राजाने जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने खळीद लिहिला. खलिदा मोऱ्यांना पाठवला. खलिदात काय लिहिलं? जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहोत, दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करू. मात्र जावळीचा चंद्रराव मोरे अतिशय फार उर्मट गर्विष्ठ चालाक होता. त्यांनी राजांना उलट पत्र केलं. तुम्ही का राजे कधी झालात राजे? स्वतःला राजे म्हणून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. तुम्हाला जर उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या. तुमच्यासाठी आम्ही दारुगोळा तोफखाना सज्ज ठेवलाय. जावळीच्या मोऱ्यांनी राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. महाराजांना आक्रमणासाठी 145 निवडक सरदार जावळीच्या खोऱ्यात पाठवले आणि जावळीच्या चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला. त्यावेळेस तो जावळीच्या चंद्रराव राजांच्या चरणी आला. आपल्या महाराजानं 15 मे 1656 हा रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला. फक्त डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला आणि ज्याने गड बांधला त्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. या इंदुरकरांनी 14 वर्षात रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला. सर्व शिवभक्तांना प्रश्न पडतो 14 वर्ष लागली गड बांधायला. 14 वर्षात गडावर काय बांधलं आपल्याला प्रश्न पडतो. तर 14 वर्षामध्ये इंदुरकरांनी रायरीच्या डोंगरावर भली मोठाले 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 बिल्डिंग 14 वर्षात बांधल्या. आता आपण बांधकामामध्ये सिमेंट आणि वालू वापरतो. पूर्वीच्या आर्किटेक्टने 3 वस्तू वापरल्या, चुना, गुळ, शिस. या 3 वस्तूंमध्ये हिरोजीने गडाचं बांधकाम केले. बांधकामाला जो हा दगड लागला खालून आणला नव्हता सर. गडावर भली मोठाले 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, काही खड्डे खोदले, खडक फोडले, त्यातील जे दगड निघाली ती बांधकामाला वापर केला. म्हणजे एका दगडात रायरीच्या डोंगरावर महाराजांनी 2 पक्षी मारले सर. याचा अर्थ असा होतो गडावर पाण्याचा साठा झाला, बांधकामासाठी दगडाचा उपयोग झाला. 1656 इंदुरकरांनी गडाचं बांधकाम स्टार्ट केलं. 56 ते 70 14 वर्षात पूर्ण रायरी बांधली आणि या रायरीला रायगड नामकरण 24 सप्टेंबर 1670 ला ठेवलं. आज रोजी रायगड नावाने ओळखला जाणारा हा गडाला रायगड असं म्हटलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत रायगडाची हाईट 1375 फूट म्हणजे 750 मीटर उंचावरती आपण आहोत. पायथ्यापासून माथ्यावर हाईट 1375 फूट. समुद्र सपाटीच्या 2851 फूट 1200 एकरचा पूर्ण गड आहे. पूर्ण रायगड बघण्यास 2 ते 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला. रायगडाची 4 टोकं, पूर्वेला भवानीचा टोक, पश्चिमेला हेकणी कडा, दक्षिणेला कालकाईचा खलगानी, उत्तरेला टकमोक टोक. रायगडाची 4 टोक आहेत. किल्ल्याची ही बॅक साइड आहे आणि किल्ल्याची फ्रंट बाजू बघा सर. समोर आपण गेट पाहतो तो पालखी दरवाजा किल्ल्याच्या फ्रंट बाजूला आहे. या साईडचा गेट तुम्ही त्या गेटमधून एंट्री केली तो मेना दरवाजा, पालखी दरवाजा. मेना म्हणजे मेना दरवाजा नाहीये. तुम्ही काही लोक जे पाहिजे 2000 काळात सोडून तुम्हाला गडाचा मुख्य गेट महाद्वार गडाच्या पुढच्या बाजूला बघायला भेटला सर. मेना म्हणजे डोली, लग्नामध्ये दुल्हन असते बघा. मेना आणि पालखी सेवेत फरक फक्त एवढाच, मेना पॅकबंदी असतं, पालखी ओपन. मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. आपल्या राजांच्या राहण्या राज्य घाणतील स्त्रिया मेना बसून सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी त्या गेट मधून येणं जाणं करायचा तो मेना गेट आणि समोरचा पालखी गेट सर. या 2 गेटच्या मध्ये बघा स्टडी आडवी भिंत आहे आणि या भिंतीच्या आतमध्ये एकाला एक लागून एक लाईन मध्ये सलंग 6 माल संपूर्ण सेम टू सेम आहे. या महालाला राणीमल राणी वसा असं म्हटलं जातं. आपल्या राजशिव छत्रपतींच्या 8 राण्या होत्या सर. नाव बघा सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुताबाई आणि सकवारबाई. प्रश्न पडतो राजांनी 8 राण्या आपल्या आवडीसाठी केल्या होत्या की काय? जर आपल्या राजाने 8 राण्या आवडीसाठी केल्या नव्हत्या. आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं. आपलं हिंदवी स्वराज्य वाढवावं, स्वैर संबंध वाढव म्हणून राजाने 8 गावातील नामवंत सरदारांच्या पुरीशी लग्न केली. त्यापैकी रायगडावर इथे 6 राण्या राहत असे. बाकीच्या 2 राण्या, एक राणी पुतळाबाई पाचळा जिजामातांच्या सीमेला राहत होत्या आणि सईबाई राजगडला. छत्रपती संभाजी महाराज लहान 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे की सईबाईने रायगड पाहिला नसेल. आतील एका राणीचा एक महल, असे एकाला एक लागून 6 राण्यांचे 6 महल सेवा. प्रत्येक राणी महालाची रचना पहिली सेवा. प्रत्येक राणी मला 2 चौतरे. पहिला चौथरा राणीचं सदर, त्याच्या पुढचा दुसरा चौथरा किचन. डाव्या साईडला खिडकी दवाखान्यासाठी, उजव्या साईडला आतमध्ये पूर्वीचे टॉयलेट होते. आता आपल्या घरी टॉयलेट असतात चिंचा भांड्याचे मातीचे. 450 वर्षापूर्वी दगडामध्ये कोरलेले इंडियन टॉयलेट रायगडावर राणी महालामध्ये बघायला भेटतात. 6 राणी महालाच्या समोर एक लाईन मध्ये 6 ओट्या ते चौथरे दिसतात ना, यांना दाशी ओटा म्हणतात, सर्वंट्स क्वार्टर्स. आता आपण लोक चाकर म्हणतो, पूर्वी दास दासी म्हणायचे.
राजांच्या राज्याची सेवा करण्यासाठी दास होते, त्यांना आराम करण्याचं ठिकाण. आणि गड पाहताच आपण सर्व शिवभक्तांच्या मनात पहिली शंका सर उपलब्ध होते की पूर्वी किल्ल्यावर वरून काही छत होतं की नव्हतं. गड पूर्वी असं उपवन होता की काय, तर 450 वर्षापूर्वी रायगड किल्ला वरून पूर्णपणे पॅक बंदिस्त होता. सागवानी लाकडं आणि खपडते नळीची गोल मातीची कौल होती. खेडेगावात बघायला भेटत गोल मातीची कौल. बँगलोर साहेब छत होतं किल्ल्यावर. हे 10 मे 1818 इंग्रज अधिकाऱ्यांचे 2 ब्रिटिश अधिकारी कर्नल प्राथर मेजरॉल या 2 अधिकाऱ्यांनी 10 मे 1818 गडावर ज्यावेळेस तोफांचा मारा केला त्यावेळेस रायगडावर जेवढं छत होतं इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झालं म्हणून गडावर काय छत पाहता येत नाही. चारी बाजूला साईडला पडलेल्या भिंती मध्यंतरात पडी चौतरे दिसतात. तर आपण सर्व शिवभक्ताने जर त्या राजस्थानमधील गडकिल्ले जाऊन पाहिले तर पूर्वी जसे होते तसे शाबीत आणि सुरक्षितपणे बघायला भेटतात. महाराष्ट्रातील किल्ले पाहिले तर संपूर्ण उद्ध्वस्त बघायला भेटतात. त्याच्या मागचं कारण काय की राजस्थानमधील गडकिल्ले शाबीत, महाराष्ट्रातील किल्ले उद्ध्वस्त का, तर याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे असं आहे, राजस्थानमध्ये राजे होते, ब्रिटिशांना शरण गेले, नंतर राजस्थानमधील गडकिल्ले शाबीत आणि महाराष्ट्रातील किल्ले उद्ध्वस्त का, महाराष्ट्रामधील मराठी राजे होते. मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून शेर म्हटला जातो. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि मराठ्या विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून ब्रिटिशांनी अखेरला महाराष्ट्रातील किल्ले उद्ध्वस्त केले. पण महाराष्ट्रामधील एकही गड किल्ला शाबीत आणि सुरक्षितपणे पाहता येतात बघा. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पूर्वीचे राणीमाळातील इंडियन टॉयलेट बघून घ्या. आपण धान्याचं कोठार मंत्रालय बघू आणि मग राजवाडा सिंहासन वेगवेगळे दरबार बघायला पुढे जाऊ. नाही चला बाहेर इथून. शिवकालीन इंडियन टॉयलेट. कुठले साम्राज्य शिवाजी महाराजांचे बाथटब, अंघोळीचा हौद, मजली असा उंच होता. सागवानी लाकडाचे खांब याच्यावरती खापार कुंभार नळीची मातीची कौलं, आतमध्ये रंगीबिरंगी पैठणी कापड, मखमली पडदे आणि मशालच्या उजेडामध्ये हा संपूर्ण राजवाडा पूर्वी सजवायचा. ज्यावेळेस आपल्या राजांचं या ठिकाणी वास्तव्य असेल त्यावेळेसच्या वाड्याचं सौंदर्य कसं असतं तुम्ही कल्पना करा. समोर बघा आपल्याला एकाला एक लागून सलग 4 चौथरे पाहायला मिळतात, परंतु या प्रत्येक चौथऱ्याचं काम हे पूर्वी वेगवेगळं असायचं. हा जो 1 नंबर चौथरा पाहायला मिळते की नाही, हे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. आपल्या राजांचा मूळ राहता राजवाडा, आपण त्याला बेडरूम म्हणतो. आणि याच ठिकाणावरून आपल्या राजांनी अखेरची 10 वर्ष राज्यकारभार सांभाळला. 1670 ते 1680 आणि छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष राज्यकारभार याच ठिकाणावरून सांभाळला. सर रायगडाने त्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे 2 क्षण पाहिले. पहिला म्हणजे स्वराज्याचा सुवर्ण दिवस, आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 मध्ये याच रायगडाने पाहिला. आणि जो दिवस त्या रायगडाच्या पदरी पडला 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती दिवशी दुपारी 12च्या प्रहरी राजांनी अखेरचा श्वास मात्र याच ठिकाणी सोडला. परंतु राजांच्या देहाची लागणी ही जगदीश्वर मंदिराच्या समोर त्या ठिकाणी दिलेली, कारण आपले राजे हे शंकराचे भक्त होते म्हणून त्यांच्या देहाची लागणी ही जगदीश्वराच्या साक्षीने जगदीश्वर मंदिराच्या समोर त्या ठिकाणी दिली. जर का आपण आपल्या राजांचं आयुष्य पाहिलं तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. 19 फेब्रुवारी 1630 ते 1680 आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजांनी 350 गड किल्ले जिंकले आणि 18 पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्र घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आता जर का आपण आपलं आयुष्य पाहिलं तर आपली वयाची 20 वर्ष बालपणामध्ये जातात आणि उर्वरित 30-20 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण आपल्या मर्जीप्रमाणे स्वतःचं घर सुद्धा बांधू शकत नाही. परंतु राजांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या चौथऱ्याच्या पुढच्या कवरमध्ये काही टाक्या आहेत पिढ्याच्या पाण्याच्या, त्या आपण पुढे नंतर पाहणार. बघा तुम्ही सर्वांनी चपला काढून या ठिकाणी दर्शन घ्या. पुढे आपण टाक्या आणि स्नानगृह पाहायला पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास पण याच जागी सोडला.
राजाने व्हायची 50 वर्ष विषय लाभलं. आता आपलं पूर्ण आयुष्यात सेटल होण्यासाठी राजाने व्हायच्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले आपल्या ताब्यात घेतले. वयाच्या 16 वर्षी हे नवी स्वराज्याचं पहिलं तोरण किल्ल्याला बांधलं. 26 वर्ष राजे राजगडावर केलं आणि रायगडावर 10 वर्ष. राजांचं धनासारखं म्हण होतं, मनासारखी माणसं होती. माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं म्हण. म्हणून आपल्या राजाने व्हायच्या 50 वर्षामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. बघा, हे बेडरूम पलीकडचं किचन, या उजव्या कोपऱ्यात दगडाचा आकृत्यात हे 2 पाण्याच्या टाक्या, पलीकडचं वाटप. तुम्हाला कावड माहिती असेल, खांद्यावर पाण्याचे. किल्ल्याच्या फ्रंटच्या बाजूला खाली तळ, त्याचं नाव गंगासागर. त्या तळातून शिवकालीन कावडीने खांद्यावर पाण्यानं महाराजांना पिण्यासाठी थंड पाण्याच्या आतमध्ये जमा करायचे. राजे पलीकडच्या मध्ये आंघोळ करायचे. त्या 2 पाण्याच्या टाक्या वाटप हे बघून घ्या. पुढे बाल्कनी सध्या गॅलरी, दरबार बघायला आपण पुढे जाऊ. पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. खळबत खाना, आणि ही अंडरग्राउंड रूम. एक मिनिट हो, काही दिसत नाही. हे फ्लॅश मार, हे टाकला फुटल फ्लॅश मार. बंधू, ओ माय गॉड, थांबा फ्लॅश चालू करायला लागेल फक्त. हे बघा, पाणी आहे. ही बघा रूम, अंडरग्राउंड. तर चला, जय शिवराय. टेपला टेपल, या काही माहिती घेऊ. आपण तुम्ही शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहिलं असेल तर ते वरचं छत्र आहे 1985 ला आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅलिजन सिंग त्यांच्या हस्ते बसवण्यात आलेलं आहे. जो आतमधला सिंहासनारूढ आहे 2009 मध्ये कोल्हापूरचे संभाजीराजे शिवाजी महाराजांचे 13वे वारसदार त्यांच्या हस्ते बसवण्यात आलेले आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे 4 वाजता उठून आपण स्नानगृह पाहिलं. त्या स्नानगृहात अंघोळ करून जगदीश्वर मंदिरात जातात. जगदीश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आई शिरक्याला वंदन करून त्या गेट मधून आतमध्ये येतात. त्या गेट मधून आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या राज्याभिषेकाला त्यावेळी 6000 प्रजा उपस्थित असते. ती 6000 प्रजा उठून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते. तो मानाचा मुजरा शिवाजी महाराज स्वीकारतात आणि शिवाजी महाराजांची एक नजर त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती जाते. पूर्वी तिथे 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सुवर्ण रत्नजडित सिंहासन होतं. तर शिवाजी महाराजांची एक नजर त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती जाते आणि एक नजर या भरलेल्या दरबारामध्ये जे वीर पुरुष मरण पावले त्यांच्या विधवा बायकांकडे जाते. शिवाजी महाराजांचं अंतःकरण भरून येतं. कारण की का, जे वीर पुरुष मरण पावलेले आनंदाच्या सोहळ्यामध्ये दिसत नव्हते. शिवाजी महाराज लटलट त्या पायरी तिथे जातात आणि तिथे 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी चढताच आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब जी मी पहिली पायरी चढतो ती हिंदवी स्वराज्याची, आऊसाहेब जी मी दुसरी पायरी चढतो आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे तानाजी मालुसरे, आऊसाहेब जी मी तिसरी पायरी चढतो लाख मेली तरी जातील पण लाखाचा पोशिंदा मरता का म्हणे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. असे वीर पुरुषांची नावं घेत शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होतात. शिवाजी महाराजांच्या हातात विष्णूची मूर्ती देतात. विष्णू म्हणजे जगाचा पालनहार. आणि काशीवरून गागाभट्टाला त्यांनी 7 नद्यांच्या 7 समुद्रांचे पाणी आणलेले.
जलित करतात आणि कोपऱ्यातून एक ललकर देतात. पाठीमागून आपल्याला सर्वांना जय बोलायचे. आता सर्वांनी उठा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा घोषणा होतात आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होतो. आता तुमच्या घरामध्ये एक राज्याभिषेकाचं छायाचित्र असेलच. त्यात व्हाईट कॅप काढून शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो तो होता हेनरी ऑक्झेंटर. गडावरती पायी मार्गाने वरती आलेला. त्याला त्यावेळी येताना 6 तास लागले. 6 तासाच्या नंतर या गेट समोर येतो. या गेट समोर शिवाजी महाराजांनी बलाढ्य त्याचे हत्ती सजवून ठेवलेले. तो आकारी चकित होतो की मी 2 पायाचा माणूस, माझी एवढी चमचक झाली तर शिवाजी महाराजांनी 4 पायाचे हत्ती आणले कसे. तर तो मराठी माणसाला प्रश्न करतो नारायण शिवणेना की नारायण शिवणे मी तर 2 पायाचा माणूस आहे, माझी एवढी चमचक झाली तर शिवाजी महाराजांनी 4 पायाचे आवळे ढव्वे हत्ती आणले कसे. तर तो नारायण शिवणे काय उत्तर देतात, इंग्रज लोक फार हुशार असतात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला राज्याभिषेकाच्या याच्यामध्ये कोणी उत्तर देत नाही. तो त्याच्या रोजनिशी डायरीमध्ये लिहून ठेवतो की शिवाजी महाराजांनी रायगडवरती हत्या आणले कसे. आताचे इतिहासकार निनाद बेडेकर काय उत्तर देतात की शिवाजी महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून गडावरती आणलं आणि त्यांचं पालन पोषण वरती केलं. हत्तीची वाढी 3 वर्षात होते, रायगड बांधायला 14 वर्ष लागलेली. म्हणजे लहानाचं मोठं करता येते पण मोठ्याचं कधी लहान करता नाहीत. हे शिवाजी महाराजांकडे शिकायचं. बघा समोरचे आपल्याला खडक पाहायला भेटतो. आता हा राजदरबार आहे. या राजदरबारामध्ये एवढा मोठा दगड ठेवण्याचं कारण तरी काय, तर इथे इकोसिस्टम होते. म्हणजे कुठल्याही कोपऱ्यातून हलू आवाजात बोललो तरी तिकडे आवाज येतो, जरी कागद पाडला तरी कागदाचा देखील आवाज येतो. ती इकोसिस्टम त्या दगडामुळे होते काय इतिहासकारांचं मत आहे. आणि काय इतिहासकारांचं मत काय आहे की गडावरती जो भूमिपूजन झाला तो त्या दगडावरती झाला, त्यामुळे तो दगड तिथेच ठेवण्यात आलेला आहे. मग आता समोर आपल्याला गेट पाहायला भेटतो. हा नगरगड आहे. याच्यावरती नगारे सनई चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. तर हा नगरगड आपण लांबून पाहिला तर कसा वाटतो, गेट ऑफ इंडिया सारखा. तर गेट ऑफ इंडिया ह्याच्यासारखा वाटतो. ह्याची प्रतिकृती काढून तिकडे गेट ऑफ इंडिया बनवण्यात आलेला. ह्याच्यावरती 26 पायऱ्या वरती जाऊन गेलो की वरती 51 माणसं बसतील एवढी जागा आहे. पण आता वरती जाऊन नाही देत कारण की वरती जाऊन सेल्फी वगैरे काढतात, त्यामुळे आता वरती जाऊन नाही देत. आता आपल्याला होळीच्या मालावरती जायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवराय भावांनो. ते आउटलेट आहेत ड्रेनेज, ज्याला आपण सांडपाण्याची गटर जुन्या काळातली म्हणतो. जे आतलं दगडातलं पाणी जे झिरपून यायचं नाही ते इथे साठेल आणि नंतर कावडीने काढून फेकून द्यायचे ना जुन्या काळात. हा जो सर पूर्ण ग्राउंड दिसून आपल्याला मोकळं मैदान, लोक ज्या मैदानामध्ये उभे आहेत याचं नाव आहे होळीचं मैदान. तुम्ही मार्च महिन्यामध्ये बघा शिमग्यामध्ये होळ्या सण साजरी करतो. आपल्या कोकणात होळ्या सण मोठ्या थाटामाटात होतो. आणि पेटक्या होळीमध्ये बघा आपण नारळ टाकतो आणि नारळ आपण काठीने काढतो. पूर्वीची लोक हाताने काढायची. छत्रपती संभाजीराजे पेटक्या होळीतून नारळ काढायचे. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजी ती दात ती जात मराठ्यांची. कारण की पेडक्या होळीतून नारळ काढायचं कुणाचं काम नव्हतं. कारण की जो आगेशी खेळू शकतो तो शत्रूशी नक्कीच भिडू शकतो. हे राजांचं त्यावेळेचं धोरण होतं बघा. आणि समोर राजांची शिवप्रतिमा पाहता बघा सर. दादा ही सगळ्यात जुनी मूर्ती आहे. 1974 मधली मूर्तीची स्थापना इथे झाली. पण मूर्तीमध्ये एक छोटीशी चूक आहे दादा. राजे सिंहासनावरती बसताना कधी चपलावरून बसत नव्हते. पण त्या ठिकाणी आता ही मूर्ती आतमध्ये न बसवता इथे बसवण्यात आलेली आहे. तुम्ही जर पायी आलात ना दादा, जे पायी लोक येणार या मार्गे आतमध्ये येतात. गाईड घेऊन तुम्ही आलात म्हणून तिकडून आलात असेल. जर डायरेक्ट आला असतात ना तर तुम्ही इकडे आतमध्ये आला असतात. म्हणून पहिलं मूर्तीचं दर्शन व्हावं म्हणून इथे मूर्ती बसवण्यात आलेली आहे. समोर आपल्याला पत्र्याची शेड दिसते का दादा ती, आणि खाली बघा दगडी बांधकाम आहे. हत्तीखाना, हत्तीची पिल्लं आणून राजाने रायगडावरती मोठी केली. त्या हत्तीखान्यामध्ये मोठी केली. आता पत्र्याची शेड आता मारलेली आहे. समोरची दादा ही जी आपल्याला दूरवर पसली इमारत दिसते बघा बाजारपेठ आहे. बाजारपेठेची लांबी 800 फूट लांब आहे, 40 फुटाची रुंद आहे. या साईडला 22 दुकान आहेत, या साईडला 22, एकूण 44 दुकान आहेत. पण दुकानांची दादा हाईट बघा घोड्यावडीच आहे. घोड्यावडीच का, कारण की पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. रचना अशी आहे, आगे दुकान पिछे मकान बीच में स्टोरूम आहे. पुढे दुकान होतं, पाठीमागे राहण्याची जागा आणि मध्यभागी स्टोरेज रूम देखील बांधलेले आहे. आता इथून दादा माहिती नाही असं आमचं काम फक्त दर्शनासाठी तिकडे त्यांना न्यावं लागेल. मंदिराचा आकार कसा वाटते बघा दादा तुम्हाला, तिकडे लक्ष द्या. आकार कसा वाटते, मस्जिद आकारासारखं वाटते बघा. मुघल लोकांना फसवण्यासाठी त्याचा आकार मस्जिद आकारासारखा बांधलेला आहे. पण त्याच्याच आतमध्ये जर गेलात तर शंकराची पिंड आणि हनुमानाची मूर्ती आहे. तुम्ही अगोदर पाहिले, कारण की मुघल लोक पहिले मंदिरं तोडायची ना.
तोडफोड न व्हावी म्हणून आकारा मस्जिद आकारासारखा बांधलेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या पारीवरती नावाची पाटी आहे, ज्याने अखंड रायगड किल्ला स्वतःच्या स्वखर्चाने अर्ध बांधकाम केलं. त्या आर्किटेक्टांना महाराजांनी विचारलं, रायगड किल्ला बांधल्याच्या बद्दल आमच्याकडून तुम्हाला काय हवंय? 10 गावाची वतनगिरी पाहिजे तर मागा, 3 गावाची जहागिरी पाहिजे तर मागा, सोनं नाणं हिरके माणके मोती काय पाहिजे ते मागा. हिरोजी म्हटले, आम्हाला बाकी काही नको, रायगडावरचं सगळं बांधकाम झालंय, फक्त जगदीश्वराच्या दुसऱ्या पारीवरती आम्हाला एक नावाची पाटी लिहिण्याची अनुमती द्या. राजे म्हटले, त्या ठिकाणीच का पाहिजे हिरोजी? हिरोजी काय उत्तर देतात की राजा, तुम्ही जगदीश्वर दर्शन करताना तुमचं उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल आणि ज्या पायरीवरती धूळ पडेल हेच आमचं लास्टपर्यंत बक्षीस राहील, कारण की केलेलं कार्य आहे. राजा तुमच्या चरणाशी आम्हाला अर्पण करायचंय. राजाने हिरोजींना कडकडून मिठी मारली, वा बहादरा, तुमच्या सारखी माणसं लाभली म्हणून एक हिंदवी स्वराज्य घडू शकलं. म्हणून राजांच्या 350 किल्ल्यांवरती महाराजांचं पुढे नाव नाही, फक्त एकच नावाची पाटी एकाच किल्ल्यावरती आहे, ती पण हिरोजी इंदुरकरांच्या नावाची पाटी तुम्हाला पुढे जाऊन बघायची. बाजूला सर एक वाघ्याचं स्मारक आहे, कुत्र्याचं, पण कुत्र्यावरती वाद चालू आहे, राजांचा कुत्रा होता की नव्हता. अजून देखील महाराष्ट्रामध्ये वाद असल्या कारणाने त्याची माहिती सांगायला आम्हाला अलाउड नाही. आणि त्याच्या बाजूला दादा व्हाईट आकाराचं घुमट दिसतंय ना, ती आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. समाधीला शोध लावला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. समाधीला अग्निदान चुलत भावाने दिलं, साबाजी भोसले यांच्या हस्ते राजांना अग्निदान देण्यात आलं. आता मंदिर समाधी बघायचं काम तुमचं, दर्शनाला फक्त तुम्हाला तिकडे पुढे जावं लागेल. पण तत्पूर्वी तुम्हाला 1-2 शेर ऐकवायचे. पहिला शेर असा आहे कि कासियों की कला जाती, कि कासियों की कला जाती की मथुरे में मस्जिद बसती, अगर मेरे शिवराय तो सबकी सुंदर होती. कारण की शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरचे कळस देखील दिसले नसते बघा, कारण की राजे होते म्हणून मंदिरावरचे कळस राहिले. पण रायगडावरती दुसरा शेर असा आहे की तांदूसल्यावरती त्याला भात म्हणतात, अंधार झाला की त्याला रात्र म्हणतात. या उभ्या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना कोण विसरेल, त्याला खरोखर द्यायचे म्हणतात, त्याला खरोखर द्यायचे म्हणतात, कारण की त्यांच्यामुळे आज आपण एक गडकोट पाहतोय. व्यापारी बेलपुरी विकायला आले रायगडावर. चाकू, कांदा, मिरची, कोथमीर, लिंबू, संसारी माणूस आहे हो. असं काही नाही व्यापार हे आम्हाला खाण्यासाठी सुखसुविधा केलेली आहे. तर चला तिकडे काही माहिती देण्यात व्यस्त आहेत आपले शिवभक्त शिवज्योत परिवार. तर आता आम्ही थकलोय, भेटूया पुढच्या प्रवासात. उजव्या बाजूने चला दर्शन घेतलेलं, चला बाहेर, चला बाहेर.
हिरोजी संकोच करू नका, मागा. महाराज, पायरीवर एक दगड लावायचाय आणि त्यावर मजकूर लिहायचाय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. बाकी काय बी नग महाराज. हिरोजी, तो दगड तुम्हाला हवा तिथं बघ. मांडी तुझी देखदा माझ्या उशालार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजा. जय शिवराय. तर आपण जेवण वगैरे करून थोडा आराम पण केला आणि टकमक टोकची तुम्हाला माहिती तर मिळालीच आहे, पण तिथं जाणं शक्य नाही झालं, काही कारणास्तव उशिरा पण झाला आहे. तर चला आता आपण गड उतरायला सुरुवात करतो. भेटूया आता गड उतरल्यावर. जय शिवराय. आणि रायगड म्हटलं तर खूप मोठं गड आहे. एक दिवसात पूर्ण होणं म्हणजे बघून त्याची माहिती, प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं हे शक्य नाही होत. म्हणून जेवढं होईल तेवढं बघण्याचा प्रयत्न केला आणि जेवढी माहिती भेटेल तेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर नेक्स्ट टाईम आपण पुन्हा एकदा येऊ, तेव्हा जे स्पॉट राहिले जेव्हा किंवा जे काही आपल्या गोष्टी राहिलेल्या, जी माहिती आपल्याला मिळायची बाकी आहे ती आपण माहिती मिळवून घेऊ. तर चला आपण चाललोय परतीच्या प्रवासाला, गड उतरतोय. बोला जय शिवराय. जय शिव. येडा चावला पडतील सगळे. चल लवकर. अरे एकटा ना घेतो, शेअरिंग कर ना. ते दुसऱ्या त्याला दे ना, ते येत नाही. हे घे, तुला घे. आपण गेलो तिकडून नाणे दरवाजातून आणि उतरलो चित्त दरवाजातून. तर चला फायनली गड उतरून झालेलं आपलं. आता चाललोय रूमवर. तुम्ही बघितलं हा पाहू शकता तुम्ही, हा बुरुज. पाय काप थांब राहिली माझा. चाव्या खोलून ठेवला. तर जाताना आपण वरती नाणे दरवाजातून गेलो आणि येताना जो गड उतर केला तो चित्त दरवाजा. कान पण पॅक झालेत आपले आणि क्लायमेट मस्त झालंय. संध्याकाळचे वाजलेत 5 वाजलेत आणि गड उतार केलेला आपण. आणि काही ठिकाण आणि काही माहिती राहिलेली आहे, तर काही हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे रायगड हा खूप बडा मोठा गड आहे, एका दिवसात होणे हे शक्य नाही आहे. तर चला भेटूया आता रूमवर गेल्यावर. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ही आपली रूम आणि आता आपण पोचलोय रूमवर. जय शिवराय. आणि ते जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. हाय बाबू. बटाट्याची भाजी चोपतात टेवीन. तर चला मित्रांनो, आता थोडा फ्रेश होतो आणि पुन्हा एकदा भेटतो परतीच्या प्रवासाला. बॅक टू होम. बाय बाय.